अलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तर मागच्या पाठामध्ये आपण योग हा कठीण आहे ही गोष्ट प्रतिपादन केली आणि आता या ठिकाणी याग काय आहे हे यागाचं थोडंसं आपल्याला वर्णन करायचं आहे. याग ही गोष्ट किचकटच आहे. यागाची गोष्ट सहजासहजी माणसाला कळत नाही ते, कारण तर अत्यंत सूक्ष्म आहे आणि म्हणून याग हा कसा कठीण आहे याच्याबद्दल जर थोडासा विचार केला तर यज्ञास याग असे म्हणतात. यज्ञ आणि याग यातला काय, याग असतो तो छोटा असतो आणि यज्ञ असतो तो थोडासा मोठा असतो, असा थोडासा फरक केलेला आहे. त्याचं काय फारसं एवढा फरक केलेला नाही. तर यज्ञाचे अनेक प्रकार आहेत, त्याचे उद्देश अनेक आहेत, त्याचे प्रकार अनेक आहेत, त्याचे फलं अनेक आहेत, त्याचे अधिकारी अनेक आहेत, त्याच्या विधी पण अनेक आहेत. हे सगळं खूप भिन्न भिन्न असतं, वेदातली गोष्ट आहे. त्यात पहिली गोष्ट श्रौत यागामध्ये पाक संस्था, हवीर संस्था आणि सोम संस्था, म्हणजे पाक यज्ञ संस्था, हवीर यज्ञ संस्था आणि स्तोम यज्ञ संस्था, अशा 3 मुख्य संस्था असतात. आणि यात प्रत्येकात 7-7 विभाग असतात. या यज्ञामध्ये 7-7 विभाग असतात, म्हणजे सात्विकी झाले 21 असे हे ठराविक या यज्ञाचे भाग असतात. आणि त्या यज्ञामध्ये तुम्हाला आता सांगितलं प्रत्येक सगळं काही वेगळं वेगळं असतं. अधिकारी वेगळे, विधी वेगळे, मंत्र वेगळे, त्याचं फलं वेगळे, त्यातले प्रकार वेगळे, हे सगळं एकूण वेगळं वेगळं असतं. त्यात ती पाक यज्ञ संस्था असते. त्यात पहिली गोष्ट काय असते तर आपसौन होम, वैश्वदेव, पार्णवम, आष्टका आणि मासिक श्राद्ध, सर्पबली, ईशान बली, असे हे यातले 7 प्रकार असतात. पुढं पाक यज्ञ संस्थेमधले. आणि हवीर यज्ञ संस्थेमध्ये काय असतं, अग्निहोत्र, दर्श पौर्णमास, आग्नेयष्टी, पिंड पितृयज्ञ, त्यात चातुर्मास्य आणि निरुळ आणि पशुबंध असे हे काय आहेत, आणि स्तोत्रमणी, असे हे 7 भाग आहेत त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे सोमयज्ञ संस्था असते. त्यात अग्निष्टोम, अंत्याग्निष्टोम, वुक्थ, षोडशी, वाजपेयी, अतिरात्र, आतोर्याम, असे हे 7 भाग आहेत. तर असे सात्विक 21 भाग ह्या यज्ञाच्या संस्थेमध्ये असतात आणि त्याच्यापेक्षा अजून वेगळे खूप असतात. मग त्याला आपण काय म्हणतो, शिवाय अग्निचयन असतं, राजसूय यज्ञ असतो, आश्वमेध यज्ञ असतो, पुरुषमेध यज्ञ असतो, असे अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. त्यातले याग ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत सूक्ष्म असतात. हे कळण्याकरता माणसाला सहजासहजी कळत नाही. त्याला मोठं वेद अध्ययन करावं लागतं, त्यातलं मोठं तप करावं लागतं आणि त्यातली ती सूक्ष्मता जाणून घ्यावी लागते. त्यात चुकून चालत नाही. आणि म्हणून जसा याग म्हणजे आपलं जसा योग कठीण आहे तसा याग हा अत्यंत सूक्ष्म आहे. यज्ञसंस्था ह्या सूक्ष्म आहेत, त्या मग चुकीच्या आहेत का, त्या नाही. त्यांनी जर हे केलं तर त्यांनी लौकिक सिद्धी प्राप्त होते. अपेक्षित साकाम केलं तर त्यांना ते फलं मिळतात. आता या यागाचं काय फार वर्णन करण्यात अर्थ नाही. कलियुगामध्ये त्याला तुकारामयुक्त आरणलगे अनेक साधने अल्पनारायणे दाखविले. तिथं आपण पाहतो, म्हणजे योगशास्त्र असेल आणि यागशास्त्र असेल, ह्या दोन्ही शास्त्राचं श्रुतीने वर्णन केलं आहे, स्मृतीने वर्णन केलं आहे. योगाचं भगवंताने 6व्या अध्यायामध्ये वर्णन केलं आहे. युक्ताहार विहार असे तिने सांगितलं आहे. तर हे चांगलं सांगितलं आहे. हे सगळं वर्णन केलं असलं तरीसुद्धा मग हे वर्णन कोणी केलं, भगवंताने उपनिषदामध्ये वर्णन आलं आहे, उपनिषदात वर्णन आलं आहे, भागवतामध्ये वर्णन आलं आहे, शास्त्रामध्ये वर्णन आले आहे, रामायणामध्ये वर्णन आलं आहे, अजून महाभारतामध्ये वर्णन आलं आहे, अजून गीतेमध्ये पण वर्णन आलं आहे. वर्णन कुठे, आपल्या संतांनी पण केलं आहे वर्णन कशाचं, योगाचं. पण ते कठीण आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायात लिहिलंच की नाही, योगात सगळं वर्णन केलेच की नाही. यांनी सगळ्यांनी एवढं वर्णन केलं असलं तर मग ते शास्त्रविहित आहे. तरीसुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग याग विधी आणि येणे नोहे सिद्धी. तर ती काय आपल्याला भगवत प्राप्ती करून देणार नाही.
त्याला मोक्ष प्राप्त करून देणार नाही. तर योगाचं श्रेष्ठत्व जरी असलं तर ही गोष्ट अगदी खरी आहे. परंतु भगवंतानी शास्त्रामध्ये गीतेमध्ये योगाचं वर्णन केलं असलं, त्याच भगवंताने गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये या ठिकाणी काय त्या 12व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये क्लेशोधिकतरस्तेषा मव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्यते. तर जे सकळ हितांच्या भूते निरालंब अव्यक्ती पसरली आसक्ती भक्तिविना तया महेंद्रादिपदे करिता ते वाटवते. म्हणजे महेंद्रादिपदे आणि रिद्धी सिद्धीचे द्वंद्वे पडून ठाती. यात विघ्न फार मोठे असतात ना. रिद्धी सिद्धींचे द्वंद्वे पडून ठाती. कामक्रोधाचे विलक उठवती अनेक शून्य आयुष्यांग झुंजावे की तहानेल्या तहानच प्यावी भुकेल्या भूकच खावी अहोरात्र वावी मावा वारा उन्हे देहाचे पौडणे निरोधाचे वेल लावणे झाडाशी साजणे चाळावे गा शीत वेढावे उष्ण पांघरावे वृष्टीच्या आसवे घरा तू किंबहुना पांडव हा अग्नी प्रवेशून नित्य निवा भातारिविन करा तो हा योगो. म्हणून योगाची हा वाटा जे निघाले गा सोबाटा त्या दुःखाचाच शैलवाटा भागा आला. शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी या योगाच्या काठिण्याबद्दल त्याला नाकारलं. भगवंतांनी सुद्धा अत्यंत क्लेशोधिकतेषा म्हणजे यात फलापेक्षा अधिक क्लेशच आहेत, अधिक कष्टच आहेत, म्हणून भगवंतांनी सुद्धा ती गोष्ट नाकारली. मग आता ज्या शास्त्राने भगवंतांनी सांगितली, वेदांनी सांगितली, तीच ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज काय म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. म्हणजे मोडून या वाटा सूक्ष्म म्हणजे कर्ममार्ग मोडला आणि दुस्तर म्हणजे योग मार्ग, ह्या वाटा सगळ्या मोडल्या आणि भक्ती मार्गाचा राजमार्ग संतांनी उभा केला. संतांनी पण त्याला नाकारलं. तर का नाकारलं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी यम नियम निरोध न केजे रया है का नाही. वाचगीतं गायचे अनेक संतांनी त्या योगाबद्दल यागाबद्दल लिहिलेलं आहे. आणि हरिपाठात तर अनेक ठिकाणी आलेलं आहे. पुढे आले तर मी अजून तुम्हाला सांगेल. तात्पर्य काय सांगायचं आहे? तर या सगळ्या गोष्टी शास्त्राने प्रतिपादन केल्या असल्या, संतांनी प्रतिपादन केल्या असल्या तरी संतांनीच त्याचं काठिण्यत्व असल्यामुळे, संतांनी त्यातलं काठिण्यत्व सूक्ष्मत्व असल्यामुळे सध्याच्या कलियुगामध्ये ती गोष्ट करणं शक्य होत नाही. सर्वांना ते गुरु मिळतील, त्यांना करता येईल तेवढं आयुष्य आहे, अशी काही गोष्ट शक्य होत नाही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ते करत असताना त्याला एक विशिष्ट देश लागतो, विशिष्ट काल लागतो, विशिष्ट व्यक्ती लागते. मग तसा आता विशिष्ट देशच नाही राहिला, विशिष्ट प्रकारचा काल नाही मिळत आपल्याला, आणि त्याप्रमाणे तशा व्यक्ती पण आता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा आपल्या वारकऱ्यांचा विषयच नाही. आपला मेन मुद्दा आहे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आपला भक्ती संप्रदाय, प्रेम संप्रदाय, नाम संप्रदाय, आपल्या संतांनी जो मार्ग चोखाळा त्याच मार्ग नका जाऊ आड राणे ऐशी गरजिती पुराणे. तुकाराम महाराज म्हणतात, करोत तपादी साधने कोणी साधोत गोरांजने आम्ही नवजोता या वाटा नाचू पंढरी चोटा. आपल्याला संतांनी जी गोष्ट सांगितली आपण हाती टाळदिंडी घेऊन नाचा. अनेक प्रमाणे त्याच्याबद्दलचं काय किती वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. ते तात्पर्य सांगायचं आहे तर संतांनी यातली कठीणता असल्यामुळे माऊली म्हणतात योग याग हे याने सिद्धी प्राप्त होत नाही. आणि दुसरा एक शब्द विधी, तो विधीचं विधान शास्त्र सांगतं, भगवान सांगतात कर्म तर केलं पाहिजे, श्रुतीविहित कर्म अवश्य आचरण केले पाहिजे. अंतकरण शुद्धी करता नियतं कुरु कर्मत्वं कर्मजाय. भगवान सांगतात गीतेमध्ये कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन स्वे स्वे कर्मण्यभिरतः. भगवंतांनी 18व्या अध्यायात ही गोष्ट सांगितलेली आहे. तर या ठिकाणी हे सगळे कर्म करत असताना त्यात विघ्नाचं बाहुल्य आहे, करण्यातलं काठिण्यत्व आहे आणि फलाचं किंचित आहे. फक्त अंतकरण शुद्धी मिळालं तर ते. मग हा सगळा विचार करून संतांनी याच्याबद्दल नकार दिला. याने काय भगवत प्राप्ती होईल असं सांगता येत नाही.
असं आहे. दुसरी गोष्ट, त्यातला मंत्र जर थोडा चुकला, मंत्र चळे थोडा तरी धडच होईल. तो वृत्रासूर नावाचा राक्षस होऊन गेला. त्यांनी ते वेदमंत्र म्हणला शत्रू मारण्याकरता. त्याचा फक्त एक स्वर चुकला, तो रस्वाचा दीर्घ झाला, तर त्यालाच मारावं लागलं ते. असं ते मंत्र चळे तो थोडा तरी धडच होय वेडा, अशी गोष्ट असते ते. म्हणजे त्याच्यापेक्षा फलापेक्षा त्याचे काय म्हणतो विघ्नच जास्त असतात आणि धोकाच जास्त असतो. तर असो तो भाग. किंवा सगळ्यांचा समारोश निळोबारी फार गोड वर्णन केला आहे. या निळोबाऱ्यांची गवळण म्हटल्यानंतर पुन्हा कोणी शंका घेऊ नये. नाना साधनांच्या केल्या खटपटा, त्या नपवती हो याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा हो. म्हणजे आता इथं काय सांगितलं, नाना साधनांच्या केल्या खटपटा, पुढे नाना साधनांच्या केल्या खटपटा, त्या न पोचवे त्याच्या दारापर्यंत पण पोचत नाहीत. भगवंताच्या मोक्षाच्या त्या दारापर्यंत त्यानं त्याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आड फाटा, त्याला जाणायचं आणि त्याचा अभ्यास करायचा, तेच माणसाला त्या ठिकाणी मोठी आडदरी तयार होऊन बसते. जाणो जाता जाणीव घाली आड फाटा, असं आहे. योगाभ्यासे हृदिता ती वाटा, म्हणजे ह्या सगळ्या वाटा ते एक काय म्हणतो आपण, सगळी वाटा बंद करून टाकतात. ते इतकं ते कठीण असतं. यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती, आणि करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, आणि करता तीर्थटने अहंकाराची प्राप्ती. आता याच्यात काय चांगलं आहे सांगा तुम्ही? अभिमान तर होतो ना, नको त्या परमार्थाला ज्या प्रतिबंध गोष्टी आहेत त्या साधना करत असताना त्यातून तेच उभं राहतं या ठिकाणी. आणि म्हणून असं आहे, जपता मंत्र बीज चळची घाली घाला, आणि पुढे सोळे मिळता जपता मंत्र बीज चळची घाली घाला, जाणो पुढे भोगवितो फळा, सोळे मिळता विधी निषेध आगळा. आणि निळोबाऱ्या म्हणतात, आता हेची धनी द्यावं या लावो. शेवटी हे सगळं टाकून भगवंताचं भजन करणं, भक्ती करणं, भावनेने भगवंताचं भजन जर केलं तर निश्चित सिद्धी प्राप्त होऊ शकते. तात्पर्य सांगायचं एकच, की या ठिकाणी आपल्याला योग, याग आणि विधी ह्या सगळ्या गोष्टी करण्यास कठीण आहेत आणि फलाला किंचित आहेत. अंतकरण शुद्धी देऊ शकतात ते, त्याला नैष्कर्म्य सिद्धी काय प्राप्त करून देणार नाही ते. असे का जनकाच्या बाबतीमध्ये म्हटलं की, म्हणजे ज्या काळात जनकाने कर्म केले तर त्या काळात न बुद्धिभेद जने, असं तर त्या जनकाने जसं कर्म केलं तर तो काय गीतेमध्ये श्लोक आला तो, तर जनकाने काय अंतकरण शुद्धी एवढंच प्राप्त होत असतं. तर असो भागतो. आणि म्हणून माऊली म्हणतात, योग याग विधी येणे नोये सिद्धी, याने सिद्धी प्राप्त होत नाहीत. पण मग पुढे काय होतं, नाही झाले तर नाही झाल्या, बरोबर आहे का नाही? एखादी गोष्ट नाही झाली तर नाही झाली, पण उपद्रव तरी नको ना. पण ते उपद्रव करून बसतात. त्या काय उपद्रव करून बसतात त्या, तर माऊली म्हणतात, वायाची उपाधी दंभ धर्म. हे काय आहे, याला उपाधी असं म्हणतात. आणि उपाधी काय असते ते, उपाधी हा प्रतिबंध. तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी, उपाधी ते अवघे पाप आणि गोड निरसता संकल्प. उपाधी म्हणजे प्रतिबंध. उपाधी हा एक धर्म असतो तो. मग त्या धर्म तर कोणालाही नाव प्राप्त होतं, कशालाही. तर अशी एक उपाधी असते. तर त्यातून उपाधी काय असतं ते, मग आता उपाधी दंभ धर्म काय असतं. मग एखाद्याने योग याग विधी जर आग्रहाने केलंच, करू नये पण जर केलंच तर काय प्राप्त होतं त्याच्यामध्ये, जे जे करावे साधन ते साधनी रेघे अभिमान, आणि तप करुणी तीर्थंटन वाढविला नाथमार्दनी. म्हणले, जे जे करावे साधन ते साधनी रेघे अभिमान. जे साधन करायला लागलं का ते अभिमानच घेऊन येतं. भक्ती वाचून आणि ब्रह्मज्ञाना वाचून कोणती विद्या शिकत असताना त्यात अभिमान गुंढळला जातो. मग तू संगीत विद्या शिकत असताल किंवा वाद्य नृत्य कला असे असेल,
किंवा अजून दुसरी कोणती योग यागाची विद्या असेल, तर याच्यामध्ये जी विद्या शिकत असताना त्या ठिकाणी अभिमान येतो, हे जसं आपण व्यवहारात पाहतो तसं परमार्थामध्ये सुद्धा परमार्थ करीत असताना मग काय काय करतो, तो साधन करतो, तप करतो, तीर्थाटन करतो, दानधर्म करतो, अजून परोपकार करतो. हे सगळं केल्यानंतर काय होतं, ते प्रतिबंध तयार होतं. ते काय प्रतिबंध तयार होतं, तर तुकाराम महाराज म्हणतात, तप करोनी तीर्थाटन, आणि काय केलं, वाढविला अभिमान. वाढविला अभिमान अशी गोष्ट सांगितली जाते. काय सांगितले जाते, तो काशीला गेला आणि काशीला गेल्यानंतर म्हणले काय हो, आला काशी करून, आला तीर्थयात्रा करून, आला चारिधाम करून, हा आलो म्हणला. मग काय सोडलं, काय नाही म्हणलं, सगळे काम, क्रोध, लोभ, अभिमान सगळा सोडून दिला म्हणे. तू विचारणार, तू सारखा चमत्कारी होता. तू गडी वाजायला गप्पा मारायचं म्हणायचं का, तुम्ही काशीला काय सोडून, अहो म्हणला काम, क्रोध, अभिमान मी सगळं सोडून दिला म्हणला. ते बरं आज काही गप्पा मारले, हा पण तुम्ही म्हणले ते काशीला गेलो काय सोड म्हणले, अहो काम, क्रोध, अभिमान सगळं सोडून दिला. 3-4 वेळ विचारल्यानंतर तिने घेतली काढची, आयला म्हणला तुला मूर्खा, मी सगळं 100 वेळा सांगा तुम्ही काम, क्रोध आणि अभिमान सोडतं, तू तेच विचार, तू घेतली काठीने लागला मारायला. आता हे सोडल्याचं लक्षण आहे का ज्या वाढल्याचं लक्षण आहे, वाढल्याचं लक्षण आहे ना ते. याचा अर्थ ते सुटता सुटत नाहीत, ते माणसाला अजून त्या ठिकाणी वाढल्याच जातात. ते वाटिले जे धन आणि केली अंता जत, तुकाराम माझा धन वाटून काय केलं म्हणजे दान तर केलं, पण हा अंता जतन जाईल ना, तीर्थयात्रा केली पण हा अंता जतन जाईल ना, साधनं तर केली पण हा अभिमान वाढला ना. मग हा अभिमान वाढणं यालाच म्हणतात दंभ. अहंकार आणि अभिमानाच्या पोटामध्ये दंभ निर्माण होतो आणि तो दंभ एक उपाधी असतो. तो दंभाचे रूप असतात 6, ते काही एक रूपात नाही, तर ते एक उपाधीच आहे. दंभो दर्पोभिमानस्य क्रोध पारुष्यमे वच अज्ञानंच्या अभिजातस्य पार्थ संपद मासुरीम. हे 6 बिचारे सख्खे भाऊ आहेत आणि हे सख्खे भाऊ जर एखाद्याच्या घरी पाहुणे जर आले तर त्याचा यथोचित सत्कार करतात. असा सत्कार करतात की त्याला नरकालाच घेऊन जातात. ते बिचारे काही तसे त्याला सोडित नाहीत. असे हे काय झाले, हे दंभाची गोष्ट सांगितली. तर म्हणजे हे कशातून निर्माण झाले, पहिली गोष्ट अज्ञान आणि त्या अज्ञानाच्या पोटामध्ये अभिमान आणि अभिमानाची चढती पायरी तो असतो अहंकार आणि अहंकाराच्या पोटातून पहिला येतो दंभ आणि त्याला जोडलं येतो दंभाच्या नंतर त्याला येतो तो दर्प आणि दर्पाला जोडून अजून येतो त्याला तो अभिमान आणि मग त्याला जोडून त्याचा पावना जर त्याला धाका लागला त्याला येतो क्रोध आणि क्रोधाचं ह्या सगळ्याचं मूळ त्यांची मातोश्री म्हणजे ते अज्ञान आणि अविद्या हे सगळे एकत्र येतात आणि याला म्हणतात ह्या उपाध्या. तर ह्या काय आहेत, उपाध्या आहेत म्हणजे आता हे धर्म आहेत. प्रत्येक दंभ एक स्वतंत्र धर्म आहे, दर्प एक स्वतंत्र धर्म आहे, क्रोध हा स्वतंत्र धर्म आहे, अभिमान हे सगळे काय आहेत कठोर आहे का नाही, पारुष्यम काठिण्य हे काही सारखे नाहीत. नाही क्रोध आणि दर्प सारखा थोडंच आहे. मग त्याचा धर्म स्वतंत्र आहे. धर्म त्याचं म्हणजे अस्तित्व. धर्म याचं म्हणजे काय आहे, त्याची धारणा. थोडक्यात धारणा धर्मित्याहो. तर त्या दंभाची जी धारणा असते, दर्पाची जी धारणा असते, क्रोधाची धारणा असते, काठिन्याची जी धारणा असते, अज्ञानाची जी धारणा असते, ते त्याचं नाव असतं धर्म. म्हणून माऊली म्हणतात वायाची उपाधी दंभ. धर्म काय आला मग येतं, नाही तर कोणताही धर्म तुम्ही धर्म म्हणजे कोणता हा धर्म नाही घ्यायचा, धारणा. धर्म याचा अर्थ याची धारणा आणि या धारणा स्वतंत्र आहेत. ह्या प्रत्येकाची धारणा स्वतंत्र आहेत आणि त्यामुळे त्याची झाली एवढी धर्म आणि त्या धर्म झाल्या त्याच्या उपाध्या. त्याला भगवंताकडे जायचं ते बाजूला राहतं, अंतकरण शुद्धी करायची ते बाजूला राहतं आणि अंतकरणी अशुचीच होऊन बसते. तर याला काय म्हणतात, ह्या दंभ म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या अभिमानातून दंभातून पुढे येत असतात आणि म्हणून दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य काठिण्य हे माणसाला मोठे प्रतिबंध करणारे असतात. असे त्या दंभाची गोष्ट सांगितली नाथ महाराजांनी. त्याला म्हणतात पहिला दीक्षादंभ, मंत्रदंभ, ज्ञानदंभ आणि त्यागदंभ. दंभ याचा अर्थ काय असतो, तो धर्मविज्ञानम
म्हणजे जी गोष्ट आपल्या गीतेमध्ये त्या ह्या श्लोक झालेल्या आताच मागच्या वेळी, तर त्याच्यामध्ये भरपूर वर्णन केले दंभाचं. तर दंभ याचा अर्थ परमार्थाची गोष्ट, साधनेची गोष्ट, ज्ञानाची गोष्ट, मंत्राची गोष्ट विशेष करून लोकांना दाखविणे आणि त्याच्याकरता काहीतरी थोतांड ढोंगबाजी उभे करणे, अगदी सोप्या भाषेत त्याला म्हणतात दंभ. तर दंभ काय आहे? मग आता तुम्हाला त्याच्याकरता काय करायचे? धनाची इच्छा, धन मिळवायचं हे का नाही. तुकाराम महाराजांच्यावर भरपूर ते टिळे टोपी माळा असं ते त्या ठिकाणी मग मोठमोठे टिळे लावायचे, मोठमोठ्या माळाच घालायच्या, मोठमोठ्या मुद्रा लावायच्या आणि मग ते काय मग काय रेषतच बसायचं आणि फार उच्च शब्दात बोलायचं. आणि हे सगळं कशा करता ते मग ते एखाद्याला दीक्षा द्यायची, मग हे करायचं. तर याच्यातून त्याला पैसा मिळवायचा असतो आणि म्हणून त्याला म्हणतात तो दीक्षादंभ. याला काय म्हणतात? तो दीक्षादंभ. मंत्रदंभ, मग अग्निहोत्रादी मंत्र असतात किंवा गायत्री मंत्र असतात. मग गायत्री कुठं गायत्रीचं पुरुषचन करायचं, कुठं अग्निहोत्र करायचे, कोणाच्या त्याच्या घरी जाऊन आणि हे करायचं. मग खूप सोहळं बिळं दाखवायचं, हे आमकं तमकं, मला शिवू नका, मी दूधच घेतो, मी आमकं करतो, काय करतो ते करतो सगळं. पण यातून त्याला धनाची इच्छा असल्यामुळे ते मंत्रसुद्धा दंभातच जातात ना. ते मंत्रसुद्धा दंभात जातात म्हणून त्याला मंत्रदंभ असं म्हणतात. आणि तिसरा काय आहे? ज्ञानदंभ. मोठमोठे ब्रह्मज्ञानाचे ग्रंथ सांगायचे आणि ब्रह्मज्ञानाचे ग्रंथ सांगायचे, पाठ सांगायचे, विद्वान म्हणून मिरवायचं, पोथी सोडायचे, हे सगळं करायचं. आणि त्यातून मग काय करायचं? मग त्या विद्यार्थ्याकडून काय म्हणतो आपण त्याला, मग दक्षिणाच्या रूपाने म्हणा किंवा मग कशाच्या काय पंक्तीच्या रूपाने म्हणलं त्याला काय चोरायचं. मग ब्रह्मज्ञान सांगायचं. मग कोणत्या तरी रूपाने हे न केलं प्रकाराने जर ते धनाच्या इच्छेने केलं, धनाच्या इच्छेने जर केलं ते ज्ञान, तर त्याला ज्ञानदंभ पण असं म्हणतात. त्याचं वर्णन भरपूर केलं आहे. आणि शेवटी त्यागदंभ. मग शुचिर्भूतात दाखवायची, त्याला आयाची तुरती, मी कोणाचं काय घेत नाही, सहज माझ्या पुढे आलं तर मी घेतो, याला आयाची तुरती असं म्हणतात. मग सोहळं दाखवायचं, ओळं दाखवायचं, मी कशाला शिवत नाही म्हणायचं, मी पैशाला शिवत नाही म्हणायचं, मी आयाची तुरतीने जगवतो म्हणायचं. आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे त्याला काय करायचा? त्यागच दाखवायचा. पण त्यागातून इतकं गोळा करायचं, इच्छा कशाची असते? ज्यावेळी त्याला त्याग दाखवायचा, धनाची इच्छा असते ना, त्याग दाखवायची पण इच्छा धनाची, सोहळं दाखवायचं पण इच्छा धनाची, स्नान शुचिर्भूतता, मोठमोठ्या बाता, पण इच्छा मात्र धनाची. तात्पर्य याला म्हणतात त्यागदंभ. त्यागदंभ, ज्ञानदंभ, मंत्रदंभ, दीक्षादंभ हे तुम्हाला सांगितलं हे. पण त्याचप्रमाणे शांतीदंभ पण राहतो. हो, असे काही माणसं विचित्र असतात, ते त्या शांतीने पण सगळा गावगोळा करतात. ते असे सगळे दंभ असतात. दंभाचं रूप थोडक्यात वस्तुस्थिती नसून तुम्ही दाखवलं का ते दुनिया काही असलं तरी त्याला दंभच म्हणतात, अशी गोष्ट आहे. त्याला दंभच असं म्हणतात. आणि म्हणून दंभ विचित्र असा अरे जी सत्य वस्तू असते, जसं तुम्हाला माहिती असेल की माहीत नाही, ते जर्सी गायाचे वासरं मेले किंवा पूर्वीच्या काळात ते म्हशीचे वगैरे मेले, तर मेल्यानंतर त्यातलं काय करायचं? ते सगळं मांस काढायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं? ते तृणकूट भरायचं आणि शिवायचं आणि ते म्हशी पुढे ठेवायचं. ते आपली त्याला चाटी ती आणि पान होती. तसं जर्शीच्या पुढे पण करत होते पूर्वीच्या काळात. पण आता काय नाही, मला आपल्याला नाही तेवढं माहिती असं. तर त्याला म्हणतात जेने सत्याचा भोगसा काढिला. मग सत्य जे आता त्या साधनेतलं त्याचा भोगसा काढिला आणि असत्याचा तृणकुटा भरिला. त्याच्यात भोतामध्ये जसं असत्य तृणकुट ते भूस भरतात ना, तसं काय भरलं त्याच्यामध्ये? असत्य. आणि मग तो दंभ रुडविला जगीही, त्याला म्हणतात दंभ. जे सत्य ते बाजूला ठेवायचं आणि असत्य त्याच्यावर लादायचं. आणि असत्य लादणं याचाच अर्थ धनाच्या इच्छेने करणं, त्याला म्हणतात दंभ. हे ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं आहे. तर असं हे दंभाचं रूप आहे. एकूण तात्पर्य काय झालं? तर माऊली म्हणतात योग याग विधी. योग म्हणजे योगशास्त्र सांगितलं, याग म्हणजे यज्ञशास्त्र सांगितलं
आणि विधी याचा अर्थ कर्मशास्त्रातली विधी. योगात पण विधी असते, यागात पण विधी असते, अनेक कर्मकांडात सगळ्या विधी असतात. पण हे सगळे त्यात विघ्नबाहुल्य आहे, काठिण्य आहे. आणि सध्याच्या कलियुगामध्ये आपलं तेवढं आयुष्य नाही, म्हणून आपला विचार करून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ हा सामान्य करता लिहिला आहे, वारकऱ्या करता लिहिला आहे. त्या हरिपाठामध्ये युगाचं भान ठेवलेलं आहे, अधिकाराचं भान ठेवलेलं आहे, संप्रदायाचं भान ठेवलेलं आहे. आणि सर्वसाधारण सामान्यातला सामान्य मनुष्यसुद्धा हरिभजन करून भगवत भावाने त्याला भगवत प्राप्ती करून घेता येईल, या दृष्टीने माऊलीने हरिपाठ लिहिला. आणि त्यामुळे योग याग विधी हे काय करतात, माणसाला उपाध्या निर्माण करतात, त्यातून त्या दंभ निर्माण करतात आणि मोठा प्रतिबंध करतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, योग याग विधी येणून सिद्धी आणि वायाची उपाधी दंभधर्म. असा पहिल्या चरणाचं आपण चिंतन केलं आहे. आता उद्याच्या पाठामध्ये पुढच्या चरणात चिंतन आपण करू.